मंडळी, राज्यातल्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये माझं शहर माझी जबाबदारी हा नारा हवा होता, पण त्याऐवजी माझं शहर माझी जहागीरदारी असं ओंगळवाणं चित्र आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक कार्यकर्त्यांची असते असं तोंड देखलं सांगितलं जातं, पण प्रत्यक्षात काय? नेत्यांना काहीही करून पद आपल्या घरात हवंय। मग प्रश्न आहे, नेत्यांना कार्यकर्ते काय फक्त लढायला, झेंडे मिरवायला, अंगावर केसेस घ्यायला आणि सतरंजा उचलायलाच हवेत का? राज्यातल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाऱ्या तुम्ही नीट बघा। अनेक मंत्री आमदारांनी आपापली पत्नी, मुली, सुना आणि भावांना बहाल केले। नगराध्यक्ष पदासाठी मैदानात तेच आहे ज्या भाजपला घराणेशाहीचा तिटकार आहे असं सांगितलं जायचं, की भाजपाही घराणेशाहीला शरण जात घराण्यांपुढे लोटांगण घालते। राज्यात जणू काही अनुकंपा तत्वावरची भरती प्रक्रिया सुरू आहे असं वाटावं चित्र आहे। थोडा आकड्यांमध्ये सांगतो, लोकसभेच्या 48 पैकी 24 खासदारांचा थेट कौटुंबिक राजकीय वारसा आहे, म्हणजे 50% इतकं प्रमाण आहे। विधानसभेच्या 288 पैकी सुमारे 110 ते 120 आमदारांचा थेट कौटुंबिक वारसा आहे, म्हणजे प्रमाण 38 ते 42% आहे। तर स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, महापालिकांमध्ये 60% जास्त पदं घराणेशाहीच्या घशात आहेत। या सगळ्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी जे लोक आज उभे आहेत, महाराष्ट्राचं राजकारण हे आज फॅमिलीच्या नावावरती लिमिटेड कंपनी आहे अशा पद्धतीनं सुरू आहे। तुम्ही बारकाईनं बघितलं तर तुमच्या लक्षात आलं असेल की सगळ्या चॅनेलवरच्या डिबेट शो मध्ये सहभागी होणारे प्रवक्ते कोण आहेत? घराणेशाहीमधून आलेला कोणीही नेता डिबेट शो मध्ये तुम्हाला दिसणार नाही, कारण भांडायला, अडचणीत बाजू मांडायला सामान्य कुटुंबातले कार्यकर्ते, प्रवक्ते लागतात। महाराष्ट्राच्या राजकारणाचा पुरता विचका झालाय, वरपासून खालपर्यंत। पद मिळवण्यासाठी किंवा समोरच्याची जिरवण्यासाठी राजकीय नेते मंडळी, पक्ष कुठल्याही आणि कुणासोबत जायला सुद्धा तयार आहेत, आघाडी करायला तयार आहेत, युत्या करतायत। राज्य पातळीवर एकमेकांचा उद्धार करणारे खाली गळ्यात गळे घालून मतांची झोळी घेऊन फिरतायत, तर जे सत्तेत मित्र आहेत ते एकमेकांच्या बोकांडी बसले, एकमेकांची जिरवण्यासाठी जंग पछाडतायत। या स्पर्धेनं राज्य पातळीवरच्या नात्याला सुद्धा तडा जातोय की काय अशी परिस्थिती आहे। शिवसेना भाजपमध्ये फोडाफोडीचं तुंबळ युद्ध पेटलंय। सांगोल्यात शहाजी बापूंनी भाजपच्या राजकारणाचं वस्त्रहरण केलं, तिकडे शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारली। खरं तर ही निवडणूक वॉटर, गटर आणि मीटरची आहे, पण कुणाच्याच अजेंड्यावर शहर नाहीये। अजेंडा एकच आहे, काहीही करून सत्ता बळकट करायची आहे। या दोष फक्त नेत्यांचा नाहीये, मतदारांचा सुद्धा तितकाच दोष आहे। अनेकदा 1500 मध्ये आपल्या मताचा सौदा केला जातो, तेव्हा तो सौदा 5 वर्षाच्या त्या रस्त्याचा आहे, गटाराचा आहे, घाणीचा आहे, पाण्याचा आहे। तो सौदा म्हणजे शहर विकून खाण्याचं जणू नेत्यांना लायसन मिळवलं असं वाटतं, आणि म्हणून शहर बकाल होतं। आणि त्याचमुळे आज चर्चा करणार आहोत या सगळ्या मुद्द्यांची, जेव्हा महाराष्ट्रात निवडणुकीचं रणशिंग फुंकतं।